हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला, परत आपण ह्या अष्टविनायकच्या 5व्या गणपती बाप्पांचं दर्शन करणार आहोत. तर हे आहे सिद्धटेक गणपती बाप्पा. यांना सिद्धिविनायक असंही म्हटलं जातं. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या ह्या गणपती बाप्पांचं दर्शन होणार आहे आणि त्याआधी आम्ही बसमध्ये काय काय मज्जा केली आणि अंताक्षरी वगैरे खेळलो आहेत हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ हा पूर्ण बघा. चला. मस्तपैकी आता आम्ही मेंदूवडा इडली वगैरे खाल्लं आहे आणि आमचे पुरं जेवढे आले आहेत तेवढे सर्व एकदम खुश आहे. नाश्ता आम्हाला एकदम भयंकर एकदम झक्कास भेटला आहे. आता आम्ही पुढे आम्ही परत निघालो आहे. पुढे आपण सिद्धटेकला निघालो आहे. तुम्ही पण आमच्या बरोबर. गणपती बाप्पा मोरया. गेल्या व्हिडिओमध्ये आपण थेऊरच्या चिंतामणी गणपती बाप्पांचं दर्शन केलं आणि तिथून आम्ही आता इथे नाश्त्यासाठी थांबलो होतो. तर आता आमचा नाश्ता वगैरे करून चालला आहे. आता आपण पुढे दर्शनाला जायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला परत आता बसमध्ये बसावं लागेल आणि छान धमाल करायची आहे आणि मग आपण दर्शन करायचं आहे. तर चला. खेला होगा. खेल का नाम है अंताक्षरी. हाथ किसका है? अच्छा, ठीक है ठीक है. अभी 2 टीम बनाएंगे. ठीक है, मैं सेंटर में हूँ. मेरे आगे ए टीम रहेगी और पीछे की साइड बी टीम रहेगी. ठीक है, इधर से आगे ए और इधर से पीछे बी. ठीक है, पीछे सारे बी. ठीक है. हाय करा काकी. और हाँ, हाय. एक चीज के अगर ए वाले गा रहे हैं तो बी वाले भी उन्हें कंपनी देंगे, साथ में गाएंगे, ज्यादा मजा आएगा. ए वाले हैं ना? बी वालों को ए वाले. ए वाले कंपनी देंगे. ठीक है. खेळणार आहे. और हाँ, बीच में कोई बातें नहीं करेगा. ठीक है, हाय. स्टार्ट करें. बोलो गणपति बाप्पा मोरया. ए टीम यो से स्टार्ट करो. हाँ, मोरिया का यो. वाह वाह. महबूब का जो बस लेते हुए नाम मर जाए. रमया वसावया मैंने दिल को दिया. को दिया. रमया वसावया. रमया वसावया. यो यो परत यो. यम्मा 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 ये खूबसूरत समा. बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तुम कहाँ. दुनिया चाहे बदलती रहे. हाँ, इनके ऊपर. अभी आप लोग आगे वाले हो. हम्मा हे हम्मा 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 हे खन की पायल मस्ती में तो खन 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 के रे. हम्मा 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 मो मो मो. पीछे मो. इमली का बूटा बेरी के बेर. हे बोलला आता बोलू दे. इस जंगल में हम दो शेर चल ब जल्दी हो गई दे. की लीलाएं न्यारी न्यारी. 14 बरस का वनवास पाया, माता पिता का वचन निभाया. माता पिता का वचन निभाया. धोखे से हर
मारली रावण ने सीता, रावण को मारा. केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बट ठरली, जशी मावळ्याच्या उन्हात केवळाच्या बनात नागिन सळसळली. याहू. Thank you, Venki baby. तर चला, बसमध्ये मज्जा मस्ती धमाल अंताक्षरी खेळून आता आम्ही खाली उतरलो आहोत. कशी वाटली आमची बसमधली धमाल मला नक्की सांगा. आणि आता आम्ही निघालो आहोत ते सिद्धटेक गणपती बाप्पांचं दर्शन करायला. तर चला, तुम्ही पण आमच्यासोबत गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. तोपर्यंत थोडीफार माहिती सांगण्याचा प्रयत्न करते. चला. सिद्धटेकचा गणपती हा अष्टविनायकापैकी एक आहे आणि तो उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीकाठी हे मंदिर आहे आणि ते अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती आहे. या मंदिराला सिद्धिविनायक असेही म्हणतात, कारण तो कार्यसिद्धीस नेतो आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो असे मानले जाते. जेव्हा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्याने ओंकारांचा अखंड जप केला. त्यांच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याच्या त्या इच्छेला पूर्णत्वास जाण्याचा वर दिला आणि गणपतीने ब्रह्मदेवांच्या 2 कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करीत होते तेव्हा भगवान विष्णू हे निद्राहीन झाले होते. विष्णूंच्या कानातून मधु आणि कैटभ हे देव दैत्य निर्माण झाले. ते देवी देवतांना छळू लागले. ब्रह्मदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतो. विष्णूंनी प्रयत्न केले पण तो त्यांना मारू शकला नाही. विष्णूंनी प्रयत्नांची शिकस्त केली परंतु तो त्या दैत्यांना मारू शकला नाही. तेव्हा त्याने युद्ध थांबविले. गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरू केले. शंकराने त्यांचे गायन ऐकले आणि त्याला बोलविले. तेव्हा विष्णूंनी शंकराला दैत्याबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले. मग शंकरांनी त्याला ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करावयास सांगितला. जप करण्यासाठी विष्णूंनी सिद्धटेक या ठिकाणांची निवड केली. या डोंगरावर विष्णूंनी 4 दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तींची स्थापना केली. गणेशाची आराधना केल्यावर विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने मधु आणि कैटभ या दैत्यांचा संहार केला. कालांतराने विष्णूंनी उभारलेले मंदिर नष्ट पावले. बरं, दुसऱ्या आख्यायानुसार एका गुऱ्याख्याने इथे गणपतीला पाहिले आणि तो पूजू लागला. नंतर इथे पूजा अर्चा करण्यासाठी त्याला एक पुरोहित मिळाला. अखेरीस पेशव्यांच्या राज्यात इथे पुन्हा मंदिर उभारले गेले. असे मानले जाते की संत श्री मोरया गोसावी आणि खेड्यांचे संत नारायण महाराज यांना या ठिकाणी मुक्ती मिळाली. अशी ही छोटीशी सिद्धटेक गणपतीची माहिती सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. माहिती कशी वाटली हे मला नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही गणपती बाप्पांचे भक्त असाल तर गणपती बाप्पा मोरया हे कमेंट्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. चला, तर आम्ही सिद्धटेकचं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आता पुढे आलो आहोत. ते आम्हाला आता जेवायला घेऊन आले आहेत बसवाले. तर बघा ना, हा छान इतका मोठा भला मोठा हा वाडा होता. ह्या वाड्यामध्ये आम्हाला जेवणासाठी घेऊन आले होते. म्हणजे बसवाले सगळे इकडेच येतात आणि बसने येण्याची ना हीच मजा असते की घरगुती जेवण वगैरे. वा वा, काय स्वाद होता जेवणाचा. आणि बघा इथे सगळ्या अशा लेडीज बसल्यात, म्हणजे आपल्या ते पुऱ्या वगैरे सगळं असं तळण्यासाठी. तर किती छान वाटतं ना हो, खूप छान वाटत होतं. माहोल एकदम छान होता. आणि आता आम्ही असं पंक्तीने आता इथे सगळे जेवायला बसलो आहे. चला, तर आम्ही इथे मस्त जेवणाचा स्वाद घेतला आणि आता पुढच्या गणपतीला निघालो आहे. पुढचा गणपती हा मयुरेश गणपती बाप्पा असणार आहेत. तर मयुरेश गणपती बाप्पांचा व्हिडिओ हा तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये येईल. बरं, हा सिद्धिविनायकचा सिद्धटेक तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला, आता आपण पुढे भेटूया.